तर सीएसएमटी पूल दुर्घटनेनंतर रेल्वे आणि पालिका प्रशासन खडबडून जागा झाले आणि त्यानंतर अनेक धोकादायक पूल बंद केले आहेत। कुर्ल्यातला पादचारी पूल सुद्धा रेल्वेने बंद केला असून महत्त्वाचं म्हणजे जो पूल जास्त वाईट अवस्थेत आहे तो पूल बंद करण्याऐवजी दुसराच पूल बंद करण्यात आलाय। ज्या पुलाला भगदाड पडलंय तो पूल जीर्ण अवस्थेत आहे तो मात्र सुरूच ठेवलाय। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सीमा दाते यांनी। सीएसएमटी इथल्या हिमालय पूल दुर्घटना झाल्यानंतर महापालिका प्रशासन आणि रेल्वे प्रशासन या दोघांनाही जाग आली आणि त्यानंतर मुंबईतले जे रेल्वेच्या हद्दीतले पूल असतील किंवा महापालिकेच्या हद्दीतले पूल असतील ते बंद केले गेले। मात्र कुर्ल्याला एक अजब प्रकार आपण म्हणावा लागेल, कारण कुर्ल्याला एक पादचारी पूल जो आहे तो रेल्वेने बंद केला आहे, पण दुसरीकडे त्याच्याच बाजूला अगदी शेजारी असलेला पूल आहे जो पादचारी पूल आहे, मात्र तो पूल बंद केला नाहीये। त्यावरती माणसांची ये-जा जी आहे ती सुरू आहे, पण हा पूल जो आहे तो अत्यंत वाईट अवस्थेत आहे। आपण पाहू शकतोय पुलाच्या खाली जो स्लॅब असतो तो स्लॅब निघालेला आहे, अगदी आतल्या ज्या सळ्या आहेत त्या सळ्या दिसतात आणि गेल्या अनेक वर्षापासूनचा पूल आहे, त्यामुळे या पुलाची डागडुजी होणं गरजेचं आहे। आताही आपण पाहू शकतो कशा पद्धतीने पुलाचा जो स्लॅब आहे किंवा पुलाचं जे सिमेंट आहे ते निघालेलं आहे आणि भगदड जे आहे ते या ठिकाणी पडलेलं आहे आणि नक्कीच दुसरा पूल जो आहे तो बंद केला गेलाय। त्या पुलापेक्षा हा पूल अत्यंत वाईट अवस्थेत आहे। मात्र असं असताना हा पूल रेल्वेने असाच सुरू ठेवलाय, त्यामुळे या पुलावरून एखादा अनुचित प्रकार जो आहे तो घडू शकतो। मात्र रेल्वेने लवकरात लवकर खबरदारी घेणं गरजेचं आहे। कॅमेरामॅन महेश चौगुलेसह सीमा दाते, जय महाराष्ट्र, मुंबई।